की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्या पुरं पुंडरीका यदा तो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगी जतन करा धावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लावलिया ध्यान तेची करी जतन करा धावते सैरा ओढाळते तुका म्हणे मन उतरी भवसिंधू तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा जतन करा धावते सैरा ओढाळते अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा ओढाळते। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुमच्या आमच्या देहामध्ये असलेलं जे मन आहे त्या मनाची अवस्था काय आहे ते मन कसं आहे ते मन कशा प्रकारे कार्य करत आहे त्या मनाकडून कशा प्रकारचे कार्य आपल्याला करून घ्यायचे आहेत कशा प्रकारची कर्म आपल्याला करून घ्यायची आहेत। मनाकडे एवढं सामर्थ्य आहे की मनाने जर ठरवलं तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते मनाने जर ठरवलं तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते आणि मनाने जर ठरवलं तर तुम्हाला 84 लक्ष योनी ही प्राप्त होऊ शकते। अशा प्रकारची जाणीव अशा प्रकारची ओळख करून देणारा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी अभंगावर विवरण घेण्याआधी अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या उशीद गावातील आपलं हे भुईर परिवार आणि या भुईर परिवारातील कैलासवासी जगदीश काशीनाथ भोईर दादाचं मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांचे 11वे आणि या 11व्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपण ही 11व्या दिवशी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देताना मनाची गती काय आहे मनाची युक्ती काय आहे मनाचं कार्य काय आहे मन कशा प्रकारे आहे याची जाणीव करून देत असतात। प्रत्येक मनुष्य जो धावपळ करतोय प्रत्येक मनुष्य जो अट्टहास करतोय जे काही प्रयत्न करतोय ते एवढ्यासाठीच करतोय की मला चांगली गती प्राप्त व्हावी मला चांगली गती मिळावी मला उत्तम गती मिळावी मला सद्गती मिळावी। अधोगती मिळण्यासाठी माणसाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत बरं का। अधोगती प्राप्त होण्यासाठी माणसाला काही अट्टहास करावा लागत नाही काही प्रयत्न करावा लागत नाही ते सहज प्राप्त होते। अशी दुथडी भरून नदी वाहते
तर नदीच्या प्रवाहाबरोबर जायचं असेल तर त्याला काही प्रयत्न करायला लागत नाही. फक्त नदीत पडला अंग सोडून दिलं की आपोआप तो प्रवाहाच्या बरोबर जात असतो. पण धार फोडून त्याला जर ऊर्ध्व गतीला जायचंय, ऊर्ध्व दिशेला जर जायचंय, मात्र त्याला हातपाय फोडावे लागणार आहेत, त्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, त्यासाठी त्याला यत्न करावा लागणार आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात की तुम्हाला जर अधोगतीला जायचं असेल, अधोगती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी काही करावं लागत नाही, ती सहज प्राप्त होते. कारण उपजत गुण शरीरे, वाईट कर्म करायला माणसाला शिकवावी लागत नाहीत. आहे की नाही? आपल्या गावामध्ये वाचता यावं म्हणून शाळा आहे, त्याला लिहिता यावं म्हणून शाळा आहे, अनेक प्रकारचं शिक्षण त्याला प्राप्त व्हावं, अनेक प्रकारची विद्या त्याला प्राप्त व्हावी म्हणून शाळा आहे. तंबाखू खायचा क्लास गावात नाहीये, त्याचं शिक्षण द्यावं लागत नाहीये. एखाद्याने व्यसनाधीन होण्यासाठी, ते व्यसन करण्यासाठी त्यांनी कशी सुरुवात करायची, ते व्यसन कशा प्रकारे करायचं, याच्यासाठी शाळा नाहीये. अधोगतीची कर्म माणसाकडे सहज येतात, ती शिकवावी लागत नाहीत. बुडायला माणसाला सहज जमतंय, करायचं असेल, पोहायचं असेल तर त्यासाठी त्याला शिकवावं लागतंय, प्रयत्न करावे लागतात. मग प्रत्येकाला उत्तम गती मिळावी म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. चांगली गती मिळावी, सद्गती मिळावी म्हणून असं प्रत्येकाला अंतःकरणपूर्वक वाटत असतंय. तर मग ही गती कशावर अवलंबून आहे? मग बरं का, गती अवलंबून कशावर आहे? आणि म्हणून मग शास्त्रकार म्हणतात, संत म्हणतात, हे सकळ गुणापासी गती. कशापाशी गती आहे? गुणांपासी गती. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थे संदेह. काय म्हणतात संत? ज्यांच्याकडे चांगले गुण आहेत, ज्यांच्याकडे उत्तम गुण आहेत, ते राजासारखे असतात. सांगू का? ज्याच्या घरी मीटरची लाईट आहे ना, त्याला गावात कोणी आला तरी टेन्शन नसतं. पण ज्याच्या आकड्याची लाईट आहे ना, त्याला गावात पाहुणे आले तरी ते वायर म्हणत दिसतात. बरोबर आहे की नाही? जो तिकीट काढून ट्रेन मध्ये बसलाय ना, त्याला काय टेन्शन आहे, टीसी आले काय, अजून कोण आलं काय. पण जो विदाऊट बसलेला आहे ना, त्याला एखादा ऑफिसर जरी चढला तरी तो टीसीच वाटतो. जे चांगले गुण करतात, जे चांगले कर्म करतात, त्यांना कोणाचीच भीती नसते, कोणाचीच नाही. म्हणून तर भांडार डोंगरामध्ये एकटेच तुकोबा त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये एकरूप व्हायचे, तल्लीन व्हायचे, रममाण व्हायचे, काही टेन्शन नसते त्याला. कारण भगवंताच्या संगतीला जोपर्यंत आपण आहोत ना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये जोपर्यंत आपण आहोत ना, तोपर्यंत कळीही आपल्याला स्पर्श करणार नाही आणि कलीच्या बरोबर असलेला काळही आपल्याला स्पर्श करणार नाही. बरं का? ज्या वेळेला ते साधू पुरुष आणि त्यांचे शिष्य ते साधनेसाठी जंगलामध्ये गेले, एकांत मिळावा म्हणून. बरोबर आहे की नाही? आम्हीही जंगलात जातो, पण ज्या वेळेला घरी काहीतरी झालं, राग आला तर मग तो जातो, रागात गेलेला आहे की नाही? तसे साधू रागात नाहीत जात, ते एकांत मिळावा म्हणून ते जात असतात, एकांत मिळावा म्हणून. आणि ते शिष्याला घेऊन, शिष्याच्या बरोबर, साधूच्या बरोबर तो शिष्य आणि दोघेही ते जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्यानंतर झालं काय माहितीये का? साधूने ज्या ठिकाणी आसन लावलं त्या ठिकाणी आसनस्थ झाल्यानंतर जे ध्यान लावलं, ते ध्यानामध्ये एवढे रममाण झाले, भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन झाले, रममाण झाले की देहभान विसरले. बरं का? देहभान विसरले. ते मी कुठे बसलेलो आहे, मी कसा बसलेलो आहे, देहभान विसरून गेले आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये एकरूप झाले, तल्लीन झाले ते. पण हा शिष्य मात्र अधूनमधून डोळे उघडून बघत होता. कारण जंगलात बसलोय, घनदाट जंगल आहे, रानात आलोय, साधूच्या जोडीला आलोय, साधूला कोणच नाहीये मागे पुढे, मला बरंच काही आहे. बरं का? डोळे मिटले का ते त्याला सगळे दिसायचे, बायको पोरा हे ते सगळे दिसायचे त्याला.
मग पुन्हा तो उघडायचा, काही ऐकतंय की काय, काही येतंय काय काय, आणि असं म्हणतात ज्याचा करावा जपतो प्रसन्न. बरं का, ज्याचं ध्यान आपण करतो ना, काही वेळेला पटकन तेच घडते आपल्या भोवती. म्हणून चांगलं ध्यान करा. आणि मग काय झालं, समोरून वाघ येताना त्याला दिसला. अरे बापरे, आता काही खरं नाही. मग वाघ येताना दिसल्यानंतर त्याने काय केलं, साधूला हाक मारली, बाबा महाराज. पण बाबा रममाण झाले होते, महाराज रममाण झाले होते, एकरूप झाले होते नामस्मरणामध्ये. त्यांना काय आलं काय, कोणी बोललं काय, काय चाललं काय, काही त्यांना म्हणजे देहभान विसरले होते. ते फक्त नामस्मरण चालू होतं, देवाशी एकरूप झाले होते. याने 2-4 हाका मारून बघितल्या, बाबांना काही फरक पडत नाही, बाबा काही होऊ देत नाही, बाबा काही त्या समाधीतून अर्थातच त्या नामस्मरणातून जी काही त्यांनी साधना होती त्या साधनेतून काही बाहेर येत नाहीत. मग शेवटी त्याने काय केलं, बाजूला झाड होतं, त्या झाडावर चढला. वाघाने हे बघितलं, वाघ जवळ आला, त्या साधूच्या जवळ आला, इकडे तिकडे फिरला, त्या साधूच्या भोवती 2-3 प्रदक्षिणा मारल्या. आणि मग वाघाने विचार केला की जो जिवंत होता तो वरती चढलाय. बरं का, खाली त्याला काही फरक नाही. आणि वाघाचं एक विशेष महत्वाचं आहे, मेलेल्या जीवाला कधी खात नाही. समजतंय का ना, माणूस मेलेला जीव पण सोडत नाही. वाघाचा एक विशेष आहे, मेलेला जीव कधी खात नाही तो. बरं का, असो. तर मग झालं बाबा, थोड्या वेळामध्ये तो वाघ निघून गेला. निघून गेल्यानंतर मग तो साधक जो होता तो वरून खाली उतरला. तोपर्यंत बाबांची साधना झाली. दोघी रस्त्यामध्ये चालायला लागले. रस्त्यात चालता चालता त्या महाराजांच्या गालावर डास बसला, जोराने चावला. तो गालात दिली त्यांनी स्वतःच अशी जोरात मारली गालामध्ये, चप्पण असा आवाज आला. आता साधक म्हणतोय, बाबा काय झालं, तुम्ही गालामध्ये एवढी जोरात मारली? अरे म्हणे डास चावला ना इथे, माझ्या इथे गालाला जोरात डास चावला रे, खूप वेदना झाल्या मला. आणि मग बसलो होतो की नाही, त्यावेळेला वाघ आला, तुमच्या जवळ आला, तुमच्या जवळ 2-3 प्रदक्षिणा मारल्या त्याने. त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही. आणि म्हणे आता एवढासा डास पण तुम्हाला परवडला नाही. तर मन आहे ना, मनावर गुण अवलंबून आहेत, मनावर गती अवलंबून आहे. मग ते मन कोणाच्या जोडीला पाहिजे, मन कोणाच्या संगतीला पाहिजे. हे सकळ गुणापासी गती, सद्गती आणि अधोगती. अधोगतीची कर्म माणसाकडे तात्काळ उभी राहतात, सहज उभी राहतात, शिकवावी लागत नाही. अनेक गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये असे काही असतात की अधोगतीला प्राप्त करतात, अधोगती सहज माणसाला प्राप्त होते. ते शिकवावं लागत नाही माणसाला. पण चांगलं सांगायचं असेल, चांगलं वागायचं असेल, चांगलं राहायचं असेल तर ते मात्र परत माणसाला सांगावं लागतंय, परत सांगावं लागतंय. सद्गती मिळावी, चांगले गुण निर्माण व्हावेत, सद्गुण निर्माण व्हावेत, म्हणून माणसाला शिकवण द्यावी लागते, परत सांगावं लागतंय. आणि मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, गती अधोगती मनाचीही युक्ती. आपल्याला गती प्राप्त करून घ्यायची म्हणजे सद्गती प्राप्त व्हायची की अधोगती प्राप्त व्हायची, ही कोणाच्या हातात आहे, मनाच्या हातात आहे. कारण मन इंद्रियांचा राजा आहे, मन इंद्रियांचा राजा आहे. आणि राजा सांगेल तशी प्रजा कार्य करत असते, मन सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. आणि म्हणून तुका म्हणे मन चंचळ अति येऊ देईना गुरुचे बळ. कवयित्री म्हणतात, मन वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. किती जरी हाकलण्याचा प्रयत्न केला तरी ते परत पिकावर येत. मन किती जरी त्याला आपण स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी परत ते पिकावर जात आहे की नाही, मन आहे ते. आणि म्हणून त्या मनाला आपण काय करायचं आहे, तर अखंड संतांच्या संगतीला गुंतवून ठेवायचं आहे, संतांच्या विचारामध्ये गुंतवून ठेवायचं आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममान ठेवायचं आहे त्या मनाला. अन्यथा मनाची अवस्था अशी आहे की एक वेळ इंद्रिय तृप्त होतील पण मन कधी तृप्त होत नाही.
बरं का? चालून चालून पाय थकतील, मन नाही थकणार. मन कधी थकत नाही. आलं का लक्षात? सप्ताह चालू होता, सप्त्याचा शेवटचा दिवस होता. काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जे महाराज होते त्या महाराजांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं की जबरदस्त. बरं का? आणि मग त्याच गावातला एक माणूस येऊन त्यांना भेटला त्या महाराजांना. म्हणे, महाराज, असं म्हणतात की तुमची संगती झाल्यानंतर सगळं काही मिळतंय, साधूच्या संगतीमध्ये सगळं मिळतंय. जो विचारत होता तो खूप धनिष्ठ होता, अर्थात लोभी होता खूप. बरं का? खूप लोभी मनुष्य होता तो. स्वार्थासाठी काहीही करणारा माणूस होता, लोभासाठी काहीही करणारा माणूस होता. हो म्हणे, महाराज म्हणाले, ठीक आहे, पण तुमची अपेक्षा काय? म्हणे, काय नाही, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचंय, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. सध्या तुझ्याकडे काय? म्हणजे सध्या माझ्याकडे काहीच नाहीये. बरं का? सध्या माझ्याकडे काहीच नाहीये, पण मला खूप असं मोठं व्हायचंय. काहीतरी साधन सांगा मला, काय करावं मी त्यासाठी तेवढं सांगा. महाराजांनी सांगितलं, मी तुझ्या गावामध्ये अजून अर्धा तास आहे. काय सांगितलं? अर्धा तास मी तुझ्या गावामध्ये आहे. तू जायचं, तुझ्या घराभोवती जेवढे खडे असतील, बरं का, तेवढे खडे गोळा करायचे आणि आणायचे. सगळ्या खड्यांचे मी हिरे करून देतो तुला. सगळ्या खड्यांचे हिरे करून देतोय. खुश झालो ना तो. घरी आला, पिशवी सापडवायला त्याला 10 मिनिटं गेली. ही नको लहान आहे, मोठी पाहिजे. ती नको लहान आहे, मोठी पाहिजे. बायकोवर ओढायला लागला. मोठी पिशवी होती, मोठा असा थैला होता, तो गेला कुठे आपला? शोध पहिले. शोधाशोध करता करता 10 मिनिटं झाली. खडे पाहायला सुरुवात केली. आता शेजारी खडे म्हणजे बरेच होते त्याच्यात. बरं का? भरता 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 अर्धा थैला झाला. उचलून बघितला, सहज उचलतोय, बोलतो अजून भरू दे. भरता 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 अख्खा थैला भरला त्याने, पण अजून बोलतो शीग लागू दे. आणि शीग लागलेला थैला ज्या वेळेला तो उचलायला गेला, पाठीवर मारायला गेल्यानंतर ज्या कसण्या राहिल्या हातात, थैला खाली पडला. फक्त असतात ना त्या कसण्या हातात धरायच्या. जोरात असं उचलला त्याने पाठीवर, आता मी घेऊन जातो. बरं का? थैला खाली गेला, कसण्या फक्त हातात राहिल्या. आता परत त्याने भरायला सुरुवात केला, पण तोपर्यंत अर्धा तास होऊन गेला होता. महाराज निघून गेला होता. सांगू का? तो थकला होता, त्याची इंद्रिय थकली होती, पण मन रित होतं. मनाला काय वाटत होतं? अजून भरलं तरी बरं होईल, अजून भरलं तरी बरं होईल, अजून भरलं तरी बरं होईल. मन कसं आहे सांगू का? अगदी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून काय तुम्हाला भ्रमात ठेवणार नाही किंवा भ्रमात पाडणार नाही. आपल्या नेहमीची गोष्ट सांगतो बघा. अशी जी पोरं असतात ना, लहान पोरं आपल्या घरामध्ये जे असतात, ती ज्या वेळेला घरातली लहान मुलं सगळे जेवायला बसतात ना, त्यावेळेला ती जेवायला मागतात. एखादा लहान मुलगा असतो, तो काय बोलतो माहितीये का? ताईला दिलाय, दादाला दिलाय, मला पण जेवायला पाहिजे. बरोबर आहे? दिला त्याला जेवायला. जेव्हा आजोबा, वडील, काका वगैरे सगळे जेवायला बसतात ना, परत त्यांच्या मांडीवर जाऊन तो जेवायला बसतो. मलाही जेवायचं आहे. बरोबर आहे? आजी, आई, काकी सगळ्या ज्या वेळेला जेवायला बसतात ना, त्यावेळेला परत तो आईच्या मांडीवर जातो आणि काय बोलतो? आई भूक लागली मला. परत जेवायला बसतो. आलं का लक्षात? आता आईला माहिती आहे, हा मुलांच्या जोडीला बसलेला आहे, बापाच्या मांडीवर बसून पण जेवलेला आहे, माझ्या पण मांडीवर बसून असं आता जेवतोय. किती जेवणार आहे तेही माहिती आहे. पण ठीक आहे, चला बसलेला आहे, जेवतोय, जेवू दे. आई पण त्याला भरवते कुठे? त्याचं ध्यान भलतीकडेच. बरं का? पण एवढं सगळं होऊन पण ज्या वेळेला एक 15-20 मिनिटं होतात आणि शेजारची पोरं ज्या वेळेला त्याला जेवायला बसलेले दिसतात किंवा जेवताना दिसतात ना, तो परत घरी येतो आणि आईला सांगतो, मला भूक लागली, मला जेवायला पाहिजे. मग मात्र आई बोलते, तुला भूक नाहीये, पण ती पोरं तुला जेवताना दिसलीत ना, म्हणून तुझी मन झालेली आहे, म्हणून तुझी इच्छा झालेली आहे. पण तरीही काय करते आई? त्याला देते. तो ती ताटली घेतो, त्यांच्या घरी जातो जेवायला, शेजाऱ्यांच्या घरी. शेजाऱ्यांची पोरं जेवतात, हा फक्त त्यांच्या तोंडाकडे पाहतोय ना, भात असा कुस्करतोय. बरं का? आणि तो कुस्करलेला सगळा भात जसाचा तसा ज्या वेळेला आईच्या हातात आणून देतो ना,
त्यावेळेला आई बोलते याचं पोट भरलेलं आहे. काय बोलते? याचं पोट भरलेलं आहे, मन रीत आहे. तशी आपली अवस्था मनाची आहे. पाहून पाहून डोळे कदाचित बोर होतील, थकतील, ऐकून ऐकून कान थकतील, बोलून बोलून वाचा थकेल. एवढं सांगू का? खाऊन खाऊन पोट भरेल, पण मन कधी भरत नाही. आणि मन भरत नाही म्हणून पंक्तीत बसल्यावर आपण अजून अजून घेत असतो. ठीक आहे, चला. महत्वाचा विषय काय आहे की गती किंवा अधोगती हे कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे. ते मन कसं आहे तर संत म्हणतात, तुका म्हणे मन चंचल हाती येऊ देईना गुरुचे बळ. मग आपण काय करायचं आहे? मन लावावा एकांती साधू संगे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. एकांतामध्ये पाहिजे. एकांतामध्ये पाहिजे म्हणजे कुठेतरी जंगलात जाऊन बसायचं, कुठेतरी रानात जाऊन बसायचं असं नाही. घरात जरी बसलो ना तरी त्या ठिकाणी एकांत पाहिजे, म्हणजे आपलं मन विचलित होता कामा नये. आम्ही नामस्मरणासाठी स्मरणिका हातात घेतली की मग आम्हाला आठवते कोणी पीठ नेलंय, कोणी दळण नेलंय, कोणी तांदूळ नेले, कोण गहू नेले, कोणी डाळ नेले, कोणी मसाला नेलाय. कधी आठवते आपल्याला? ज्यावेळेला आम्ही स्मरणिका हातात घेतो तेव्हा. जेव्हा स्मरणिका आम्ही हातात घेतो नामस्मरणासाठी त्यावेळेला आठवत आहे की अरे खालचालीच्या अमक्या अमक्यानी, वरचालीच्या अमक्या अमक्यानी माझ्याकडून पैसे नेले, ते विसरलो होतो मी. स्मरणिका हातात घेतल्यानंतर आम्हाला आठवत आहे. म्हणून तर आम्ही आळंदीला देऊला गेलो की त्या ठिकाणी गेल्यानंतर वास्तविक आम्ही चांगलं काहीतरी आणायला पाहिजे, पण पोलीपाट लाटणं घेऊन येतोय. आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर आमच्या संसाराचं साहित्य घेऊन येतो. त्याला कारण काय? आम्हाला परमार्थातही संसार आठवतोय. पण संत काय म्हणतात? आम्हाला संसारात परमार्थ आठवला पाहिजे. अर्थातच मन लावावा एकांती. जे काम हाती घेतलेलं आहे ना, जे नामस्मरण हाती घेतलेलं आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला आठवता कामा नाही. एकांती साधू संगी. आता साधूची संगती का पाहिजे बरं का? साधूची संगती का पाहिजे? तर बघा, जर अधमाची संगती झाली तर कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. तुम्ही चांगल्याच्या संगतीला जर बसलात तर तुमच्याकडे चांगले विचार येणार आहेत, पण वाईटाच्या संगतीला बसल्यानंतर वाईट विचार तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? ज्या वेळेला तो राजहंस एकटाच असा जंगलामध्ये फिरत होता, त्यावेळेला फिरता 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 त्याला अनेक बगड्यांचे थवे दिसले, अनेक कावऱ्यांचे थवे दिसले, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे दिसले. त्यावेळेला त्याला वाटायला लागलं की हे ग्रुप एवढे मोठे आहेत, हे ग्रुपने फिरतायत, आपण एकटेच फिरतोय. कमीत कमी आपल्याला कोणतरी मित्र तरी हवा, एखादा मित्र तरी पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्याने मित्र शोधता शोधता त्याच्या नजरेस पडला डोमकावला. कोण नजरेस पडला? डोमकावला. म्हणून त्यांनी मैत्री कोणाशी केली? डोमकावल्याशी. आपल्याला वेळ कमी, आपण पुढे पुढे सरकू बरं का. डोमकावल्याशी मैत्री केल्यानंतर फिरता फिरता ज्या वेळेला एका झाडावर जाऊन ते बसले, हिरव्या पानांनी भरलेलं ते झाड, त्या झाडाच्या सावलीला एक पारधी शिकार बघून बघून फिरून फिरून थकलेला त्या ठिकाणी झोपलेला. जे शस्त्र होतं ते त्याने आपल्या उशाला ठेवलं होतं. बरोबर त्याच्यावरतीच तो डोमकावला बसलेला आणि त्याच्याच बाजूला तिथे तो राजहंस बसलेला. पण राजहंसाने बघितलं की अरे त्या पानांच्या अधून मधून एक सूर्याचं किरण ते येऊन आणि त्या झोपलेल्या पारध्याच्या तोंडावर पडलेला आहे. म्हणे आपण असा तरी बसलेला आहे, मग जर पंख पसरून बसलो तर कमीत कमी ते सूर्याचं किरण थांबलं जाईल, त्याला तरी शांत झोप लागेल. म्हणून त्याने काय केलं? असे पंख पसरले. कोणी? राजहंसाने. राजहंसाने जसे पंख पसरले तसे डोमकावल्यालाही वाटलं आपल्या मित्राने जर पंख पसरलेत ना तर आपण पण पसरायचे. पण तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेला डोमकावला पंख पसरतोय ना त्यावेळेला ऑटोमॅटिक त्याची विष्ठा खाली पडली जाते. खरं तर विष्ठा खाली पाडतानाच तो पंख पसरत असतो, ती सवय लागली असते त्याला. आणि झालं काय? त्याने पंख पसरल्याबरोबर विष्ठा खाली पडली ती नेमका पारध्याच्या अंगावर पडली आणि तोपर्यंत तो डोमकावला उठून गेला. पारधी जागा झाला आणि तेवढ्यात त्याने वरती बघितलं तर राजहंस पंख पसरून बसलेला. त्याला काय माहिती विष्ठा कोणाची येते, पण शस्त्र काढलं, मारलं, गतप्राण झाला. त्या ठिकाणी त्या राजहंसाचा प्राण गेला. पण प्राण जाता जाता मात्र एक विचार केला त्याने की आयुष्यात कधीही अधमाची संगत करायची नाही. संत म्हणतात एकटे राहिलात तरी चालेल, पण खोट्याची संगती करू नका.
बरं का? एकटा राहायची वेळ आली तरी चालेल, पण खोट्यांना जवळ करू नका. आणि सांगू का, तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुम्हाला व्यसनाच्या अधीन करणारे, तुम्हाला व्यसनी बनवणारे, तुमच्याकडे व्यसनासाठी पाठपुरावा करणारे किंवा तुम्हाला व्यसनासाठी सहकार्य करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र ठेवा, जे तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा शिकवतील. बस तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतात सर या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकोबा, मन लावा एकांती साधू संगे. साधू संगे का? तर बघा आता दुसरं उदाहरण. साधूच्या संगतीने काय प्राप्ती होते? भोंगेराची आणि शेणखेड्याची संगत झाली, मैत्री झाली. भोंगेराची आणि शेणखेड्याची मैत्री झाल्यानंतर ते भेटायचे, पण कुठे कल्याणला, शहापूरला, मुरबाडला, असं बाहेरच भेटायचे. दोघांची एकमेकांना घर काही माहिती नव्हती. पण एकदा शेणखेड्याने त्या भोंगेऱ्याला सांगितलं एकदा तरी तो माझ्या घरी यायचा आहे. आणि ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेला, ज्या वेळेला त्या शेणखेड्याच्या बरोबर भोंगेरा निघाला जायला, निघाल्यानंतर लांबूनच सांगितलं त्या शेणखेड्याने, दादा ते बघ समोर जे दिसतंय ते माझं घर. आणि लांबूनच बघितल्यानंतर मग भोंगेऱ्याने हात जोडले, दादा माझ्या काही नियम आहेत, माझे काही पथ्य आहेत, मी कोणाच्याही घरी जात नाही. तुझं घर फक्त लांबून बघितलंय बस झालं, पण मी तुझ्या घरी येणार नाही, कारण मला येता येणार नाही. तुझं समोरच लांबूनच ज्या वेळेला घर बघितलं तेव्हा मला कळलं तुझं घर कोणतं आहे. शेणखेड्याचं घर कोणतं असतंय बरं? आणि मग भुंग्याने सांगितलं मला तिथे येता येणार नाही. पण ठीक आहे, तुझ्या आग्रहास्तव मी कमीत कमी तुझं घर तरी पाहायला आलोय, आता तू माझ्या घरी यायचं. आणि ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेला ठरल्या दिवशी त्या भोंगेऱ्याच्या बरोबर तो शेणकिडा त्याच्या बरोबर त्या भोंगेऱ्याच्या घरी जायला निघाला. सकाळची वेळ होती मित्रांनो, सकाळची वेळ होती. आताच ते फूल उगवत होतं. भोंगेऱ्याचं घर कोणतं आहे? आताच फूल उगवत होतं. आणि ज्या वेळेला त्या फुलामध्ये, उगवत्या फुलामध्ये, आताच उमलणाऱ्या फुलामध्ये भोंगेऱ्याने आणि त्या शेणकिड्याने प्रवेश केला. त्या ठिकाणी गेल्याबरोबर जो गंध आला, जो सुगंध आला, त्या सुगंधामध्ये मोहून गेला तो शेणकिडा. अरे असा सुगंध कधी आयुष्यात घेतलाच नाही रे, कधीच असा सुगंध घेतला नाही. आता त्याला काहीतरी खायला द्यायला पाहिजे, म्हणून त्या फुलाचा मकरंद खायला सांगितला. शेणकिडाही मकरंद खातोय आणि भुंगाही मकरंद खातोय. पण भुंगाने मकरंद खाल्ल्यानंतर भुंगा उडून गेला, मात्र शेणकिडा त्या मकरंदामध्ये एवढा रममाण झाला की आता आतमध्ये मनामध्ये विचार करतोय इथून कुठे जायचंच नाही. काय म्हणतोय? इथून कुठे जायचंच नाही, कारण आतापर्यंत असा मकरंद मला कधी खायला मिळालाच नाही, कधी पाहायला मिळालाच नाही. काय असतंय ते माहिती सुद्धा नाही. आणि मग त्याने काय केलं, ते रममाण झाला, तो एकरूप झाला त्या ठिकाणी. पण थोड्या वेळात काय झालं माहितीये का, एक पुजारी आला. त्या पुजारीने ते फुल तोडलं, ते मंदिरात नेलं. आणि त्या मंदिरातली प्रसन्नता ज्या वेळेला त्या शेणकिड्याने बघितली ना, त्यावेळेला तो बोलतो, अरे आयुष्यात या ठिकाणी कधी आलो नसतो रे, आयुष्यात कधी या ठिकाणी आलो नसतो. पण मग त्या पुजाऱ्याने काय केलं, तो फूल ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर अर्पण केलं की नाही, फुलाच्या बरोबर तो शेणकिडाही त्या ठिकाणी बाजूला पडल्यानंतर त्याला कळलं की अरे एका संगतीमुळे कधीही पांडुरंग परमात्म्याची आपल्याला भेट झाली नसती, कधी चरण स्पर्श झाला नसता. शेणामध्येच मरणारा मी, शेणामध्येच माझा मृत्यू झाला असता. पण चांगल्या संगतीमुळे पांडुरंग परमात्म्याची भेट झाली, पांडुरंग परमात्म्याचे चरण स्पर्श झाला. म्हणून मन लावा एकांती साधू संगे. आता पुढे जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, जतन करा धावते सैरा ओढाळते. एखाद्या वेळी एखाद्या प्राण्याला तुम्ही लगाम घालू शकता, व्यसन घालू शकता, मनाला व्यसन घालू शकत नाही. म्हणून तर हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा दादा काय झालं माहितीये का, एकांतात होते, हजारो वर्ष तपश्चर्या केलेली, तपश्चर्याला बसलेले जंगलामध्ये ज्या वेळेला घुंगरांचा आवाज आला, पैंजनांचा आवाज आला, त्यावेळेला डोळे उघडायचे नव्हते. पण मन सांगतोय उघडून तर बघ, कोण आहे ते बघायला काय हरकत आहे. हजारो वर्ष तपश्चर्या करणारे बरं का, नव्हते उघडत ते, नको नको म्हणे. पण मन काय बोलतंय माहितीये का, तुला कुठं सगळं डोळं उघडायचे, नुसतं थोडंसं उघडून तर बघ. आणि थोडे डोळे ज्या वेळेला उघडले त्यावेळेला ते रूप बघितल्याबरोबर पूर्ण डोळे जे उघडले ते कधी मिटलेच नाही दादा, कधीच मिटले नाही. धावते सैरा ओढाळते, त्याला फक्त स्थिरता संतांच्या चरणीच प्राप्त होत असते. पांडुरंग परमात्म्याच्या चरणीच त्याला स्थिरता प्राप्त होत असते.
कितीही जरी आपण अभ्यासू झालो ना, कितीही जरी पंडित झालो ना, तरी आपलं मन आपल्या ताब्यात असेलच असं नाही. आपलं मन आपल्याला ठिकाणावर ठेवता येईलच असं नाही. त्यासाठी आपल्याकडे नम्रता हवी, नम्रतेने परमार्थ करायला हवा आणि अखंड त्या मनाला लगाम घातली पाहिजे, त्या मनाला आवरलं पाहिजे. ज्या दिवशी आपण मन आवरू ना, त्या दिवशी इंद्रिय आपोआप गप्प बसलेली असते. त्या दिवशी इंद्रिय बरोबर आपल्या आज्ञेने असतील, बरोबर आपण सांगू त्याप्रमाणे कार्य करतील. ज्या वेळेला मन आपण आवरू त्या वेळेला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन असं आहे की मान अपमान मनाचे लक्षण. मान अपमान हे कसलं लक्षण आहे? मनाचं लक्षण आहे. त्या मनाला जर आपल्याला चांगली शिकवण द्यायची आहे, त्या मनाकडून जर परमार्थ करून घ्यायचं आहे ना, तर मान अपमान बाजूला ठेवा. मान अपमान कधी बाजूला राहतो माहितीये का? ज्या वेळेला मनुष्य देहातीत होतो माऊली, बरं का? ज्या वेळेला मनुष्य देहातीत होतो त्यावेळेला त्यावेळेला काय होतं माहितीये का? मान अपमान विसरला जातो. भगवंताला कोणते भक्त आवडतात ना, याची ओळख करून देताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, बरं का? गीतेमध्ये संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय हा मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मदभक्त समे प्रिय. काय म्हणतात भगवंत? जे सदा संतुष्ट आहेत. संतुष्ट म्हणजे देहभान विसरलेले आहेत, देहबुद्धी विसरलेले आहेत, मायेला बाजूला केलेली आहे. आणि जे मान अपमानाला भुकलेले नाहीत, जे सुख दुःखाला भुकलेले नाहीत, म्हणजे सुख दुःख त्यांच्यासाठी समान आहे, मान अपमानाला भुकलेले नाही आहेत, जे मान अपमानाच्या पलीकडे गेलेले आहेत ना, ते भक्त जेव्हा मन आणि बुद्धी माझ्या चरणी अर्पण करतात ना, ते भक्त मला आवडतात. ते भक्त मला आवडतात. आणि म्हणून आपण एक 5-10 मिनिटात थांबणार आहोत, बरं का? 10 मिनिटात थांबू आपण, कारण अतिशय कमी वेळ भेटला आपल्याला. असू दे, हरकत नाही. फक्त आता एक थोडस एक दोन जो ओवी आहे ना, या ओवीवर आपण थोडक्यात चिंतन करू, बरं का? काय सांगितलं इथे? मान अपमान